प्रार्थना करायची, महाराज कणाकणानं क्षणाक्षणानं प्राणाप्राणानं मला तुमच्या जवळ न्या, तुमच्यातच ठेवा, तुमच्यातच ठेवा, तुमच्यातच ठेवा. महाराज 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 आहेत, महाराजच आहेत, महाराज आहेतच. शांत. परिसरच आजूबाजूचा एवढा रम्य आहे, एवढा शांत आहे, आपल्याला तो जाणवतोय. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. फीलिंग लाईट, फीलिंग ब्राईट. या प्रसन्न मनस्थितीत आत्ताचा हा उरलेला सत्संग आपण पुरा करणार आहोत. शांत आनंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, रब अवे हँड्स, आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. मसाज आवर फेस. लेट्स मसाज आवर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून पण त्यांच्या जे ज्योती आहेत अत्यंत पवित्र प्रकाश आहे. कृत्रिम प्रकाशापेक्षा हा तसा कृत्रिमच आहे, परंतु निसर्गाच्या जास्त जवळ आहे. त्या प्रकाशात महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, मोठा फोटो आहे, महाराज साक्षात बसलेले आहेत, असा भाव मनात निर्माण करून त्यांचं दर्शन घेऊया. काही क्षण दृष्टी त्यांच्यावर स्थिर करूया. शांत. श्वासोच्छ्वास नॉर्मल, नेहमीप्रमाणे. ॲट ईज, ॲट पीस. श्रीराम समर्थ. श्रीराम. ॲट ईज अँड ॲट पीस. आपण कालच बघितलं होतं, वन हू इज ॲट ईज, not necessary that he will never have disease, but disease will not, आपण म्हणतो, rule him, ride over him, or be its master or his master. आपण आपले रोग, चिंता अगदी सोप्या मराठीत सांगायचं उगीचच उरावर घेतो. उरावर घेतो म्हणजे मस्तकात घेतो. या संपूर्ण वर्षासाठी आपण आपल्या ब्रेनची काळजी घेऊया, आपल्या मेंदूची काळजी घेऊया. डोक्याची म्हणू नका. डोक्याची काळजी घ्यायला टेक्नॉलॉजी आहे. हेल्मेट शोधून काढलेलं आहे, आणखीन नवीन काहीतरी शोधून काढतील, ते त्यांचं काम आहे. डोक्याच्या आत जो मेंदू आहे, ब्रेन, आणि त्याच्या शक्ती आहेत, विशेषतः स्मृती, आपण गमावत चाललेलो आहोत. नुसते आपण विसरतोय, विसरभोळे होतोय असा अर्थ नाही आहे. आपण विसरतच चाललेलो आहोत. पहिली गोष्ट कुठली विसरतोय माहीत ना, आपण माणूस आहोत हेच विसरतोय. आपण माणुसकी जवळजवळ हरवलेलीच आहे. माणसातली माणुसकी काढून घेतल्यानंतर काय उरणार आहे? एक प्रसंग सांगतो. युद्ध ज्यावेळेला अटळ आहे हे ठरलं महाभारताचं, त्यावेळेला शकुनी पहिल्यांदा आपल्या भाच्याला म्हणजे दुर्योधनाला सांगतो, सबसे पहले, सगळ्यांच्या आधी तू नारायण के पास जा, कृष्णाकडे जा. एकदा त्याला आपण मागून घेतलं की काहीच पांडव युद्ध करू शकणार नाहीत, सगळंच आपलं होईल. पांडव पुन्हा वनवासात जातील, ज्याची त्यांना 13 वर्ष सवय आहे. ज्या वेळेला दुर्योधन जातो त्यावेळेला कृष्ण झोपलेला असतो. काही वेळाने अर्जुन येतो त्याच कामासाठी, कृष्णाला मागण्यासाठी. आणि काय, अर्जुन पायाकडे बसतो,
दुर्योधन आधी आलेला आहे, कृष्णाच्या डोक्याकडे बघतो. कदाचित कृष्णाला याची जाणीव असेल. काही वेळाने कृष्ण उठतो, बसतो, त्याला अर्जुन दिसतो पहिल्यांदा. तो म्हणतो, अर्जुना, इतक्या सकाळी? अर्जुन म्हणजे सरळ मनाचा. कुठलंही पाप, कुठलंही कपट, कुठलीही नकारात्मक भावना ज्याच्यामध्ये नाही तो अर्जुन. आणि अत्यंत पराक्रमी, न्यायाच्या, धर्माच्या, नीतीच्या बाजूनं युद्ध करणारा तोही अर्जुन आहे. असे जर आपण झालो तर गीता आपल्यासाठी आहे. ठीक आहे. तर अर्जुन म्हणाला, माझ्या आधी दुर्योधन आलेला आहे. तर त्याला विचारतो का आलेला आहे, त्याला काय पाहिजे. अरे दुर्योधना, तू आलायस, मी बघितलंच नाही. हे कृष्णाचं नाटक. कृष्ण म्हणाला, पहिल्यांदा माझी दृष्टी ज्याच्यावर पडली आहे त्याने आधी मागायचं. माग अर्जुना, तुला काय पाहिजे ते. अर्जुन म्हणाला, तरीही दुर्योधन माझ्या आधी आलेला आहे, पहिल्यांदा मागण्याचा त्याचा अधिकार आहे. कृष्ण तरीही शास्त्र काढतो. लहान मुलाचा हट्ट आधी पुरा करायचा असतो. तू दुर्योधनापेक्षा लहान आहेस, आधी काय मागायचं ते माग. अर्जुन म्हणतो, नीती सांगते, मॉरल्स अँड मॅनर्स सांगतात की जो आधी आलेला आहे त्याला आधी दिलं पाहिजे. एका अर्थाने अर्जुनाची परीक्षाही पाहत असतो आणि दुर्योधनाला जे हवं असतं ते मिळालं, आधी मागणं. अशा वेळेला कृष्ण इतका हुशार आहे, हुशार, की दोघं आलेला आहात, माझ्याकडे दोघांनाही देण्यासाठी दोन गोष्टी आहेत. एका बाजूला मी आहे, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. चार युक्तीच्या गोष्टी सांगेन, पण हातात मी शस्त्र धरणार नाही आणि युद्धात मी शस्त्र धरून कुणाविरुद्ध लढणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत पराक्रमी, अत्यंत विशाल अशी नारायणी सेना आहे, यादवांचं सैन्य आहे. या दोघांपैकी काय पाहिजे ते माग दुर्योधना. दुर्योधन हुशार आहे. तो विचार करतो, हा जर हातात शस्त्र धरणार नाही आहे, म्हणजे ना सुदर्शन चक्र, ना कौमुदकी गदा, ना शारंग धनुष्य. चक्र आहे, धनुष्य आहे, गदा आहे आणि शत्रूला जागं करून आव्हान देण्यासाठी शंख आहे. शंख, चक्र, गदा आणि सारंग धनुष्य. हे जर ह्याच्याकडे नसेल तर हा काय रणांगणावर बासरी वाजवणार आहे. अगदी त्यांनी कंगळीवर डोंगर उचलला, जसा आपण म्हणतो त्याने उचलला गोवर्धन. काय उपयोग आहे. माझ्याकडे पराक्रमी धृतराष्ट्र, आपला भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत आणि कर्ण आहे. मला अशा कृष्णाची काही गरज नाही. त्याच्यापेक्षा नारायणी सेना जर आपल्याला मिळाली, अत्यंत विशाल आणि अत्यंत पराक्रमी, तर आपला विजय नक्कीच आहे. तो म्हणतो की हे कृष्णा, मला नारायणी यादवांची सेना हवी आहे. अर्जुनाला त्याच्या मनात असतं तेच पाहिजे. मला फक्त तू पाहिजेस कृष्णा, फक्त तू पाहिजेस. हातात शस्त्र असो की नसो, मला तू पाहिजेस. दोघंजणच समाधानात जातात. आता गंमत बघा, ज्यावेळेला दुर्योधन येतो आणि समोर शकुनी दिसतो, जितम मया, जितम मया, हे मामा, शकुनी मामा, मी जिंकलो, मी जिंकलो. नारायणी सेना आणली. म्हणजे कृष्णाने सांगितलं, एका बाजूला नारायण आणि दुसऱ्या बाजूला नारायणी सेना, सैन्य मागितलं. कृष्णाने सांगितलं की तो हातात शस्त्र धरणार नाही, त्याचा काय उपयोग आहे. अशा वेळेला जे शकुनीचं वाक्य आहे, मला वाटतं माझ्या इतका कपटी या जगात कुठला नाही आहे, पण नारायण तो मुझसे आगे बढ़ गया, उसके तूणीर में ऐसा बाण होगा, इसकी मुझे कल्पना तक नहीं थी. तूणीर म्हणजे भाता. नारायणाच्या वाट्यात असा बाण असेल असं वाटलं नाही. मूर्खा, माझ्या भाच्या दुर्योधना, नारायणी सेनेतून नारायण काढला तर ई सेना उरते. त्यावेळेचा ई म्हणजे काय, ई किती घाण आहे ई. आताचा ई म्हणजे काय, ई कॉमर्स, ई ट्रेड. कागदावरचा, स्क्रीनवरचं सैन्य त्यांनी तुला दिलेलं आहे. स्क्रीनवरचं, ऑन स्क्रीन.
प्रत्यक्ष नारायण अर्जुनाने मिळवलेला आहे. पण ठीक आहे, व्हायचं ते होईल. मागायचं काय हे कळलं पाहिजे. एक सुंदर आर्य आहे या संबंधात मोरोपंतांची. तो सुंदर आहे की समज पाहिजे काय मागायचं याची. सैन्य सुयोधन मागे, सुयोधन म्हणजे दुर्योधन, वरही वरायास पाहिजे समज. पार्थ म्हणे गोविंदा न्यस्तायुध, म्हणजे सगळी आयुध हत्यार शस्त्र खाली ठेवलेला असा तूची पाहिजे समज. आर्य आहे. पार्थ म्हणे गोविंदा न्यस्तायुध तूची पाहिजे समज. सैन्य सुयोधन मागे, वरही वरायास पाहिजे समज. लक्षात ठेवा. पार्थ म्हणतो की मला काही नको, मला फक्त तू पाहिजेस. हातात शस्त्र नको, काही नको. आणि हा सैन्य सुयोधन मागे, वरही वरायास पाहिजे समज. समज पाहिजे. आपल्याला एवढं वरदान दिलेलं आहे, ती पहिली आपली विस्मृती आहे. मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. मला बुद्धी नावाची शक्ती आहे जी मेंदूत आहे. सीट ऑफ इंटेलिजन्स इज ब्रेन. ब्रेन इज नॉट इंटेलिजन्स. ब्रेनमध्ये किती आहे तो? आत्तापर्यंत 120 निरनिराळे मेंदूंची कार्य शोधून काढलेली आहेत. आणि मेंदूंबद्दल आत्ताच्या या पणत्यांच्या प्रकाशात लक्षात ठेवा, द मोर वी नो अबाउट ब्रेन, द मोर वी नो हाऊ लेस वी नो अबाउट ब्रेन. मेंदूची जेवढी जेवढी माहिती मिळवत जाईल तेवढी तेवढी आपल्याला अशी जाणीव होते की मेंदूची कमीत कमी माहिती आपल्याला आहे. नॉट इवन 5% ऑफ द ब्रेन इज अंडरस्टूड बाय मॅन ऑन धिस डेट. 2025 साली सुद्धा मेंदूच्या किती शक्ती आहेत हेच कळलेलं नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. इव्होल्युशनचा जो सिद्धांत आहे, माणूस हळूहळू बुद्धिमान होत गेलेला आहे. म्हणजे ऋषी मुनींनी जे ग्रंथ लिहिले, सुश्रुत आणि चरक यांनी आयुर्वेदाचे ग्रंथ लिहिले, पाणिनी ग्रंथ ग्रामरचा लिहिला, पतंजली योगाचा ग्रंथ लिहिला. ते ग्रंथ आहेत की अजून? त्यांच्यापेक्षा आपली बुद्धी जास्त चांगली पाहिजे, कारण बुद्धीचा विकास म्हणजेच मानवाचा विकास. मग का त्यांनी जी ग्रंथरचना केली तशी आपल्याला करता येत नाही? इतकंच काय, त्यांनी केलेली पूर्ण समजत नाही. का? कारण ते आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त भाग वापरत होते आणि आपण कमीत कमी भाग वापरतो. कृपया लक्षात घ्या, आईन्स्टाईन ज्याला जास्तीत जास्त बुद्धिमान म्हणजे ज्याची बुद्धिमत्ता IQ मध्ये मोजली गेली. IQ इज इंटेलिजन्स क्वोशंट. 100 IQ इज नॉर्मल. लेस दॅन 100 इज अ फूल इडियट. पण 100च्या वर हा बुद्धिमान, अतिबुद्धिमान, मेधावी, प्रतिभावंत, ज्याला जीनियस म्हणतात ते. सो आईन्स्टाईन वॉज जीनियस. 160 का? कारण तितकीच बुद्धिमत्ता त्यावेळेला मोजता येत होती. आता आणखीन बुद्धिमान मुलं झालेली आहेत. सांगायचा मुद्दा काय, ज्यावेळेला आईन्स्टाईन गेला त्यावेळेला त्याचा मेंदू काढून प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी अमेरिकेतली, जिथे तो प्रोफेसर होता, त्यांनी तो जपून ठेवला. काय या ब्रेनमध्ये आहे? आईन्स्टाईनची फिलॉसॉफी आणि आईन्स्टाईनचं फिजिक्स अँड फिलॉसॉफी, ज्याला मेटाफिजिक्स असंही म्हणतात. पण लक्षात ठेवा, अप्रतिम आहे. आईन्स्टाईनचं कुठलंही एखादं वाक्य जरी वाचलं तरी आपल्याला अंतर्मुख व्हायला होतं. वी टर्न विदिन अँड थिंक. किती खरं आहे हे, किती खरं आहे. ज्या वेळेला तो प्रयोग करत होता आणि खालून हिटलरचं सैन्य जात होतं, त्यावेळेला कम आईन्स्टाईन, कम फास्ट, सी हाऊ द नाझी आर्मी इज मार्चिंग लेफ्ट राईट. आणि नाझी आहेत ना, ते एवढं पाय उचलतात. आपण लेफ्ट राईट आणि ते लेफ्ट राईट बघायला ये. तो आला बघायला. तो ओ गॉड, हे देवा, बाय मिस्टेक यू हॅव गिवन देम ब्रेन्स. त्यांना ब्रेन्सची गरजच नाही आहे. स्पायनल कॉर्ड वुड हॅव बीन
ॲम्पली सफिशियंट फॉर दॅम. स्पायनल कॉर्ड म्हणजे आपल्या कणा आहे ना, पाठीचा कणा, त्यातून जी कॉर्ड जाते त्याला सेकंड ब्रेन म्हणतात. ज्यावेळेला एखादी गोष्ट हे 2025ला हे लक्षात ठेवा, नाहीतर काळ आपल्याला क्षमा करणार नाही आहे. कोणतीही गोष्ट, कितीही अवघड गोष्ट शिकताना मेंदू लागतो. एकदा ती गोष्ट शिकली, चांगल्यापैकी शिकली, माझ्या शरीराचा, जीवनाचा भाग बनली, पार्ट ऑफ माय सिस्टम और हॅबिट बनली, तर मेंदूची गरजच नाही आहे. ड्रायव्हिंग शिकताना बघा सगळं लक्ष त्या स्टिअरिंगकडे, रस्त्याकडे. अगदी आपले शिक्षक गेले, वडील गेले, हाय केलं, बाय केलं, आपलं लक्षच नाही आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन ऑन ड्रायव्हिंग. वन्स आय मास्टर ड्रायव्हिंग, ज्यावेळेला ड्रायव्हिंग बिकम्स माय आर्ट अँड हॅबिट, त्यावेळेला ब्रेनची गरजच नाही. मग मी ड्रायव्हिंग करतो, गर्दी आहे, सिग्नल्स आहेत, सगळं करतो, पण मी मनात कॅल्क्युलेशन्स करत असतो, इन्व्हेस्टमेंट कशी करायची. शेजारी मित्र असेल तर त्याच्याबरोबर वाद घालत असतो. इंडिया विल विन, धिस विल विन, इट विल लूज. आपण डिस्कशन, डिबेट करत असतो. ड्रायव्हिंग गोज ऑन. मग 2025मध्ये संसार करायला, मुलांवर प्रेम करायला मेंदू कशाला वापरायचा? माइंड, दिस सेंटेन्स अत्यंत इम्पॉर्टन्स आहे. मेंदू वापरू नका. हां, नवीन शिकताना वापरा. बिझनेस नवीन शिकायचा आहे, मेंदू वापरा. पुढे मेंदूला विश्रांती द्या. आपल्या मेंदूला विश्रांती नाही आहे, गच्च भरलेला आहे. तो आत्ता भरलेला आहे आणि शिवाय प्री ऑक्युपाईड. उद्या काय होणार, आज काय होणार, नंतर असं काय, आत्ताच मला असं प्रकृतीला झाले तर नंतर काय होईल. अरे प्री ऑक्युपेशन आहे. वी हॅव नॉट रीच दॅट स्टेशन अँड वी आर वरीड की हाऊ टू गेट डाऊन फ्रॉम द ट्रेन. इंग्लिशमध्ये सुंदर वाक्य आहे, डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू रीच इट. पूल अजून 50 किलोमीटर आहे आणि पुलावरून कसं जायचं, तिथे ट्रॅफिक असेल तर, तिथे आत्ताच आपल्याला उशीर झालेला आहे. यू हॅव नॉट रीच्ड ब्रिज. काय जाणो मध्ये ॲक्सिडेंट घडेल, मध्ये ट्रॅफिक जॅम होईल, देर विल बी अ बिग डायव्हर्शन. सो डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू रीच इट. पुलावर पोचे तोपर्यंत पूल क्रॉस करा याची चिंता करू नका. आणि त्याची एवढी सवय लागलेली आहे आपल्याला, बाप रे. हे लर्निंग हॅज ऑलरेडी बीन डन अँड वी आर डुईंग इट. सो अनलर्न इट, अनडू इट. हे शिकलेलं विसरून जा तुम्ही. मेंदू रिकामा ठेवा, कामं हॅबिट फोर्सवर शिकवा. लेट द स्पायनल कॉर्ड, मज्जारज्जू डू ऑल दीज फंक्शन्स, इवन व्हायटल फंक्शन्स. मी उदाहरण देऊ तुम्हाला. महाराजांच्या पायाशी बसून त्यातल्या त्यात अवघड काम, त्यातल्या त्यात इंटलेक्च्युअल आहे. हाताने करायचं काम मेकॅनिकल आहे. हल्ली बरेच जण मोबाईलवरच्या सिरियल्स लावून ठेवतात, पोळ्या करतात, भात करतात, सगळं करतात, स्वयंपाक करतात ना, आणि स्वयंपाक बिघडत नाही. काम करताना मी इतर अनेक कामं करतो, बरोबर ना. मग एक काम करूया की मेंदू, आता चपात्या करते, गेली 20 वर्ष मी चपात्या लाटते, कशाला पाहिजे ब्रेन तिथे. मी भात करते, भाजी करते, कशाला पाहिजे ब्रेन तिथे. मी तुम्हाला सगळ्यात अवघड ॲक्टिव्हिटी सांगतो, डिलिव्हरिंग अ लेक्चर ऑर अ डिस्कोर्स, दॅट इज प्रवचन. मी आता प्रवचन करतोय ना, मला खरंच मेंदूची गरज नाही आहे. आता पुढचं ऐकू नका, असं करू नका. मेंदू नाही आहे मी वापरत, खरंच वापरत नाही. ती सद्गुरू शक्ती बसली आहे ना, ती करून घेते सगळं. माय ब्रेन इज फ्रेश, माय ब्रेन इज व्हेकंट, देर इज स्पेस इन माय ब्रेन, स्पेस टू स्टोअर मोर मेमरीज विच आर गुड अँड नेसेसरी ऑर इसेन्शियल फॉर माय लाईफ. मला महत्त्वाचं काय, मला हा कुणाचा मामा कोण. अरे बंद करा रे. 2025 साल थप्पड मारेल तुम्हाला. दे विल स्लॅप यू. काय मामा, काय भाचा, काय मेहोणा, कोणाची सोयरी कोणाशी, कोण कोणाबरोबर पळून गेली. अरे कशाला, आयुष्य गेलं की आत्तापर्यंत. इथे 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांनीही ठरवायचं इथून पुढे नकोत असल्या गोष्टी. त्यांनी मेमरी गच्च भरलेली आहे. स्पेस, मेमरीतली स्पेस माझ्या आणि तुमच्या बिलकुल निराळी नाही आहे. तेवढीच स्पेस आहे. हेच आईन्स्टाईनचं उदाहरण देऊन मला सांगायचं आहे.
पण तुमच्या मेमरीत इतक्या गच्च नको असलेल्या गोष्टी महाराजांच्या शब्दात उकिरडा भरलेला आहे, गोडाऊन झालेला आहे. एव्हरीथिंग गोज डाऊन, नथिंग कम्स अप ॲट द राईट टाईम. लोक विचारतात तुम्हाला त्यावेळेला ते कसं आठवतं? अरे एक तर सद्गुरूंची कृपा आणि दुसरं तर आय हॅव ट्रेन्ड माय मेमरी लाईक दॅट. माय पेरेंट्स अँड माय टीचर्स हॅव डिसिप्लिन्ड माय हे उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला. आपल्याला अजूनही आपल्या मेमरीला शिस्त लावता येईल. नको बाजारातून 4 पदार्थ आणायचे आहेत ना, हल्ली तर आपल्या हातात मोबाईल असतो, लिहून घ्या अँड फ्री. दुकानात गेल्यानंतर किंवा औषधाच्या फार्मसीत हे दे बाबा, कीप फ्री. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. त्याला तो खड्डा दाखवा किंवा मोबाईलवरचं दाखवा प्रिस्क्रिप्शन, तो तुम्हाला औषधं देईल. मग काही जीपेच करायचे, ठॅक करून टाका, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे तो विठ्ठल 28 युग सांगून राहिलेला आहे. अरे कमरेपर्यंतच प्रपंच करा. कमरेपर्यंत आपण सगळेजण पशु आहोत, पशु. आपली सगळी उपभोगाची इंद्रिय कमरेच्या खाली आहेत. तुम्हाला हात वरती वाटतील, पण हात म्हणजे कन्व्हर्टेड और मेटामॉर्फोज्ड और इम्प्रूव्ड लेग्स. 4 पायच होते आपल्याला, आपण माकडं असताना समजा. त्या पुढच्या पायाचं रूपांतर हातात झालं आणि आपण एवढे चमत्कार घडवलेले आहेत. पण ते एक्स्ट्रीमिटीज म्हणतात त्यांना इंग्लिशमध्ये. हे लोअर एक्स्ट्रीमिटी आणि हायर पण एक्स्ट्रीमिटीज म्हणजे माझे हात आणि पाय नाभीच्या खाली आहेत. पाय नाभीच्या खाली आहेत पट्ट, माझं पोट नाभीच्या खाली आहे पट्ट, माझं आपण म्हणतो म्हणजे ऑर्गन्स ऑफ एक्सक्रीशन अँड ऑर्गन्स ऑफ रिप्रोडक्शन नाभीच्या खाली आहेत. नाभीच्या खाली मी पशु आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे, मी रानडुक्कर आहे. तुम्हाला लाज वाटेल म्हणून मी रान शब्द आधी वापरला आहे. सगळं तेच आहे मी, काही फरक नाही आहे. नाभीच्यावर मी माणूस आहे, कारण मी ताठ उभा राहतो ना. ताठ उभा राहिल्यामुळे हॉरिझॉन्टल नाही आहे. तो हत्ती असू दे किंवा पाणघोडा असू दे, हिप्पो, राहिनो किंवा व्हेल असू दे, देवमासा पाण्यातला, ऑल आर हॉरिझॉन्टल. त्यांचं ब्रीदिंग घेतला श्वास सोडला श्वास, घेतला श्वास सोडला श्वास, एवढंच आहे. ते काहीच बुद्धीनं काम करू शकणार नाही आहेत, लक्षात ठेवा. काहीच नाही. माझा श्वास घेतला श्वास, आपण म्हणतो घेतला सोडला. नाभी कंठ छाती, नाही नाभी नाही, नाक कंठ छाती नाभी. नाना नाटकलीला सुंदर रूप साजे. नाना नासिक म्हणजे नाक किंवा नाक म्हणा, आणि नाभी, नाक नाभी, नाक नाभी. नाना नाटकलीला सुंदर रूप साजे. नाना संस्कृत शब्द आहे. नाकापासून नाभीपर्यंतच श्वास घेतला पाहिजे. आडवा घेतला की जनावर झाला. आडवा, कारण हत्तीला घेताच येत नाही उभ्याने. हे गौरीला वगैरे जरी आपल्याला उभे राहिलेले दिसले, श्वास आडवाच आहे की हो, आडवाच आहे. माझा उभा आहे. आणि 2 महापुरुषांनी अलीकडच्या काळातल्या जे आपण पतंजलीने वगैरे खूप आधी सांगितले, ते किती सोपं करून सांगितले. स्वामी समर्थ एरवी ते असे बोलायचे नाहीत. त्यांचं सगळीच अवधूत अवस्था होती. ते काय म्हणतात, नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. ही लीला आहे, प्लेईंग. त्याला काही कष्ट करावे लागत नाही. नाभीपासून ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तकाचा सगळ्यात वरचा बिंदू इथपर्यंत सोहम ध्वनी खेळतोय. हे सोपं करून समर्थ रामदास सांगतात, दासबोधात, धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. केवढा मंत्र आहे हा. दिस इज द अल्टिमेट ऑफ द मंत्रास. धरिता सो सोडिता चालू आहे. आपल्याला जाणीव नाही. कुत्र्याला जाणीव असली तरी उपयोग नाही आहे. त्याला काय कळणार आहे. सोहम म्हणजे सहा म्हणजे तो, दॅट, परमेश्वर, पराशक्ती, परम आत्मा, परब्रह्म, सद्गुरू. तो सहा अहम, सोहम मी आहे, आणि अहम सहा. तो मी आहे, मी तो आहे. तो मी आहे, मी तो आहे. मी म्हणजे काय तू, मी म्हणजे काय तू, मी म्हणजे काय तो, मी म्हणजे काय ते. 2025ला विचार करा ना. मी म्हणजे तो परमेश्वर आहे, तो मित्र, तो मुलगा नाही.
मी म्हणजे तो परमेश्वर आहे, हे पहाटे उठून फक्त मनातल्या मनात तुम्ही म्हणलात, प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वम, मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे काही हाडामांसाचं, ते तर कुत्र्या मांजरा नाही, कावळ्या चिमण्या नाही, मी निराळ कुठल्या बाबतीत आहे, ॲट द ब्रेन लेवल माझा मेंदू विकसित झालेला आहे. आईन्स्टाईनच्या मेंदूचा अभ्यास करूया आपण असं त्यांनी ठरवलं आणि आईन्स्टाईनच्या मेंदूचे अगदी लक्षात ठेवा 140 तुकडे केले. ते जगातल्या निरनिराळ्या देशातल्या मुख्य युनिव्हर्सिटीजकडे पाठवले. अभ्यास करा या तुकड्यांचा आणि कळवा तुम्हाला काय वाटतं. त्यांनी अभ्यास केला आणि त्या सगळ्याचं कन्क्ल्युजन काय जवळजवळ एकमत आहे. आईन्स्टाईनच्या मेंदूच्या तुकड्यावरून आम्हाला एकच कळलं की आमच्या किंवा सामान्य माणसाचा मेंदू आणि आईन्स्टाईनचा मेंदू यात काहीही फरक नाही आहे. मग दुसरी गोष्ट, त्यांच्या मेंदूत जी निरनिराळी सेंटर्स, निरनिराळी कार्य करणारी केंद्र, स्पीच सेंटर वाणीचं, दृष्टी सेंटर किंवा दृष्टी केंद्र डोळ्यांचं, श्रुती केंद्र कानांचं, रुची केंद्र जिभेचं, स्पर्श अगदी सारखे, काही फरक नाही आहे. मग ही ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर, मेंदूला 2 रंग आहेत. ग्रे ज्याचा जास्त आहे तो जास्त बुद्धिमान आहे आणि व्हाईट ज्याचा आहे तो लेस इंटेलिजंट, कमी बुद्धिमान आहे. सारखीच आहे. सामान्य माणसाची ग्रे मॅटर आणि आईन्स्टाईनची काही फरक, काही म्हणजे काहीही फरक नाही. बायोकेमिकल प्रोसेसेस बरोबर त्या तरी अगदी सारख्या, काहीही फरक नाही. इलेक्ट्रिक इम्पल्सेस ज्याला आपण विचार तरंग म्हणतो, लहरी म्हणतो, अहो काही फरक नाही. फरक आहे कुठे? फरक आहे कुठे? अनेकदा सांगणारी एक गोष्ट या पणत्यांच्या ज्योतींच्या प्रकाशात ऐका. जितका अंधार असतो ना तितकं आपण निर्गुणाकडे, बुद्धीकडे, भावाकडे, भावनांकडे वळतो, सद्गुरूंकडे वळतो. ध्यान चांगलं अंधारात होतं, ध्यान चांगलं गुहेत गुंफेत होतं. पण हा विचार समजून घ्या. प्रसंग आपल्याला माहीत आहे. अमेरिकेत माझे गुरुदेव या विषयांवर विवेकानंदांनी 8 व्याख्यानं केली. त्याचं पुस्तक आहे. आज ठरवूया की ते पुस्तक मी वाचीन. आणि किती पानांचं पुस्तक आहे? अहो पॉकेट बुक आहे ते. म्हणजे आज ठरला तर 10 दिवसात वाचाल आणि 11 तारखेला सेकंड सॅटर्डेला इकडे याल. 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटणार आहोत जर तुम्ही ठरवलं तर. जर महाराजांना सांगून गेलात, महाराज पण हे पहिलं वाक्य महत्त्वाचं आहे, मला वांतेला दर महिन्याच्या उपासनेला यायचंच आहे. हां, मग महाराज म्हणतील की मी करतो ना व्यवस्था. महाराज जमलं तर बघा तुम्ही, शक्य असलं तर. रड्या माणसाला लाथ मारतील महाराज. आणि हे 2025 आणि पुढचा काळ लाथ मारेल, थोबाडीत मारेल. स्लॅप अँड किक. हगिंग अँड एम्ब्रेसिंग विल नॉट बी डन. एम्ब्रेस करणार नाही न्यू इयर अँड महाराजांचं आलिंगन पाहिजे असेल तर महाराज म्हणतात की अरे किती सोपं आहे, काही अवघड नाही आहे. विवेकानंदांना एक लहान मुलगा आफ्टर दॅट स्पीच एका दिवसाचं थांबतो आणि विचारतो, मला वाटतं 10 वर्षाचं वय असेल त्याचं. म्हणतो, स्वामीजी मला एक विचारायचं आहे. तुम्हाला गुरु? हो म्हणाले, रामकृष्ण माझे गुरु. मग त्यांना गुरु असतील, खरं त्यांना अनेक गुरु होते, पण तोतापुरी हा त्यांचा वेदांताचा गुरु होता. मग त्याला गुरु? हो त्यालाही गुरु. मग त्याला गुरु? हो त्यालाही गुरु असला पाहिजे. मुलगा प्रश्न विचारतो, आपण स्वतःला विचारूया, कारण हे आपल्या आत आहे त्याचं उत्तर. असा कोणता गुरु आहे हू हॅड नो गुरु? असा कोणता पहिला गुरु आहे ज्याला गुरु नव्हतं? त्या गुरुचा शिष्यानंतर तो गुरु झाला, त्याचा शिष्यानंतर तो गुरु झाला, गुरु शिष्य परंपरा सुरू झाली. असा कोणता गुरु आहे? आदि गुरु, आद्य गुरु, प्रथम गुरु कोण आहे? हू हॅड नो गुरु. विवेकानंद म्हणाले, मी शेकडो प्रश्न माझ्या गुरूंना विचारले, हा प्रश्न माझ्या मनात कसा आला नाही? हाऊ इज इट दॅट धिस क्वेश्चन और धिस डाऊट नेवर स्ट्रक मी और माय इंटेलिजन्स?
माझ्या बुद्धीला कधी प्रश्नच पडला नाही, असा कोणता गुरु आहे की ज्याला गुरु नाही आहे? आता म्हणाले त्यालाच प्रश्न विचारूया, व्हाय यू आस्क्ड मी दिस क्वेश्चन? 499 इतर श्रोते होते की कार्यक्रम संपल्यानंतर ते निघून गेले. यू वेटेड. 499 जणांना हा प्रश्न विचारला नाही, तू का विचारलास? आता इथून पुढचा संवाद लक्षात ठेवा. तो म्हणाला, आय फेल्ट लाईक आस्किंग यू दिस क्वेश्चन. मला विचारावासा वाटला. का विचारावासा वाटला? तो म्हणला, जस्ट लाईक दॅट. हे उत्तर आहे खरं. जस्ट लाईक दॅट. उत्स्फूर्तपणे मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. हा प्रश्न कोणी विचारला? तो मुलगा हसून म्हणतो, कुणी म्हणजे मी विचारला. अरे, दिस इज युअर चेस्ट. दिस इज नॉट युअर मी ऑर आय. कुणी विचारला प्रश्न? याने विचारला प्रश्न. अरे, दिस इज युअर हेड. दॅट इज नॉट यू ऑर युअर आय. सगळ्या बॉडीकडे 10 वर्षाचं पोरं यांनी विचारला, अरे, दिस इज युअर बॉडी. बॉडी डिड नॉट आस्क दिस क्वेश्चन. युअर आय आस्क दिस क्वेश्चन. शो मी दॅट आय. आपण दुसरा विचारूया. ओठांनी प्रश्न विचारला का? मुलगा हुशार आहे. ओठातून प्रश्न बाहेर पडला. दातांनी प्रश्न विचारला का? दात, जीभ, कंठ यांनी तो शब्द तयार केले आणि प्रश्न विचारला. कुणी विचारला प्रश्न? हां, स्वामीजी, आय गॉट इट. माय ब्रेन आस्क्ड मी दिस क्वेश्चन. माझ्या बुद्धीनं, माझ्या मेंदूनं हा प्रश्न तुम्हाला विचारला. खरं आहे. बाकीच्या 499 लोकांना ब्रेन नव्हता. आता तो मुलगा विचार करायला लागला, असणारच की. हाऊ इज इट दॅट युअर ब्रेन आस्क्ड दिस क्वेश्चन टू मी अँड नॉट देअर ब्रेन? त्यांनी जे उत्तर दिलं ते खरं उत्तर आहे. 2025 साली दिस विल बी माय लीडिंग लाईट, माय गायडिंग स्टार. मला जो आकाशातला तारा बोलवतोय तो हा तारा आहे. सम पॉवर म्हणजे कोणती तरी शक्ती टच्ड माय ब्रेन, inspired my brain and forced me to ask this question to you. Some शक्ती, कोणती तरी शक्ती, त्या शक्तीनं माझ्या मेंदूला, माझ्या बुद्धीला स्पर्श केला, प्रेरणा दिली आणि विचारच हा प्रश्न म्हणून मला सांगितलं. बघा, ती शक्ती म्हणजे सद्गुरू आहेत. नाव कोणतंही द्या, देव द्या, कुलदेवता द्या, संत द्या, काही द्या, सद्गुरू म्हणूया ना आपण. सद्गुरूंच्या पायाशी बसलेलं आहे. सद्गुरू ती शक्ती आहे. किंवा ती शक्ती म्हणजे परम, द अल्टिमेट इकडून बघितलं तर, और द फर्स्ट तिकडून बघितलं तर. आजोबा पहिले, नंतर वडील आणि नंतर मी. पण माझ्याकडून बघितलं तर आधी मी, मध्ये वडील आणि नंतर आजोबा. आजोबा इज लास्ट माझ्याकडून बघितलं तर. आजोबांच्याकडून बघितलं, आजोबा इज फर्स्ट. व्हॉट इज फर्स्ट इज द लास्ट, द अल्टिमेट. तो म्हणाला, अशी कोणती तरी शक्ती आहे, त्या शक्तीनं माझ्या बुद्धीला स्पर्श केला. ती शक्ती आईन्स्टाईनच्या बुद्धीला स्पर्श करत होती, कारण तो तिला शरण गेला होता. आईन्स्टाईन म्हणजे मोठा माणूस हो. आपला अलीकडचे म्हणजे अब्दुल कलाम, तसेच फिलॉसॉफर, तसेच संतांना शरण घेणारे, तसेच संतांवर विचार करून ग्रंथ लिहिणारे. बीकन्स ऑफ लाईट, द इम्पॉर्टन्स ऑफ सेंट्स इन माय लाईफ. सगळ्या धर्माचे संत. आणि ते म्हणायचे, व्हेरेवर आय वेंट आय कॅरीड 3 बुक्स ॲटलिस्ट. 3 पुस्तकं मी नेत होतो. एक द कुराण, द बायबल अँड द भगवद्गीता. इतकं काम केलं ना, आता का थकलोय, 1 मिनिट मी देऊ शकतो वाचनाला. आय रेड ॲटलिस्ट 1 श्लोका फ्रॉम गीता. 1 मिनिट आहे ना. आय डिड नॉट रीड कुराण और बायबल, आय रेड गीता, द अल्टिमेट. लक्षात ठेवा. अँड द फर्स्ट स्क्रिप्चर दॅट कॅन लीड मॅनकाइंड इवन इन फ्युचर. गीता काय मागचा ग्रंथ आहे काय, येणाऱ्या प्रत्येक काळाला. म्हणून न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. आता युद्धात 400 गोष्टी सांगितल्या असतील कृष्णाने,
कृष्ण कुठल्या युक्तीच्या गोष्टीबद्दल बोलतोय? गीतेतल्या. एकच उदाहरण देतो तुम्हाला. मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो. 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मन मना भव, तुझं मन माझ्याशी जोडून टाक, हा ज्ञानयोग आहे. मन मना भव, हो मन अर्पण करून टाक, हा ध्यानयोग आहे. मद्भक्तो, माझाच भाग बन, हा ज्ञानयोग आहे. मद्याजी, कर्म, जे काही कर्म करशील माझ्यासाठी कर, मला अर्पण कर, मला जोडून म्हणजे माझं नाम घेत कर. आणि माम नमस्करू, हा भक्तियोग आहे. हे 4 म्हणजे ध्यानयोग आहे. मन मना भव, मन अर्पण कर, त्याला समाधी म्हणूया आपण. मद्भक्तो, माझाच अंश बनून राहा, हा ज्ञानयोग आहे. मद्याजी, जे जे कर्म करशील ती माझी पूजा समज. आणि माम नमस्करू, जिकडे तिकडे मला नमस्कार कर, कारण कणाकणात मी भरून राहिलेलो आहे, क्षणाक्षणात मी भरून राहिलेलो आहे. व्यक्ती व्यक्तीत, प्राण्या प्राण्यात, पक्षा पक्षात आणि सजीव आणि निर्जीव वस्तूत मी भरून राहिलेलो आहे. अरे तुझ्या प्रत्येक कृतीत मी भरून राहिलेलो आहे. टेक दिस 4 थिंग्स. 5th थिंग ऑटोमॅटिकली इमर्जेस. पहिल्या गोष्ट कुठली? काळ. काळाशिवाय कोणती गोष्ट, मला सांगा ना अशी एक गोष्ट की मी घडली त्यावेळेला काळ नव्हता. असं नाही आहे. आत्तासुद्धा काळ आहे. 1 जानेवारी आहे, सकाळचे इतके वाजलेले आहेत. काळ. स्थळ, असं कोणतंही स्थळ नाही, ते गटार असू दे, उकिरडा असू दे, घाण असू दे किंवा स्वर्ग असू दे, मी आहेच रे, मी सगळीकडे आहे. स्थळ इज प्लेस. मला अशी एखादी कृती सांगा ज्याला प्लेस लागत नाही. आत्ता मी बोलतोय तरी माझा कंठ वगैरे, धिस प्लेस इज यूज्ड टू स्पीक. आणि कान वगैरे, धिस प्लेस इज यूज्ड बाय यू टू लिसन. प्लेस लागतेच. दुसरा फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर, आय एम ऑलवेज सराउंडेड बाय मेन, बर्ड्स और बीस्ट्स, म्हणजे पशु, वनस्पती और इनॅनिमेट, निर्जीव वस्तू. आत्ता बघा माईक वगैरे या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. त्याच्याशिवाय हा सत्संग सुरूच नाही आहे, ही उपासना सुरूच नाही आहे. माणसं आहेत, हा मंडप आहे, पक्ष्यांचे आवाज असतील बाहेर, निरनिराळी जनावरं फिरत असतील. या सगळ्या माहोलमध्ये, या सगळ्या वातावरणात आत्ताचा सत्संग चालू आहे. कृती कुठली आहे? 4थी, मी बोलतोय विचार करून, तुम्ही ऐकताय ऐकून विचार करताय. प्रवचनाची सुंदर व्याख्या आहे. जो बोलतो तो विचार करून बोलतो आणि जो ऐकतो तो ऐकून विचार करतो. विचारांकडून विचाराकडे प्रवचन आहे. हे लक्षात ठेवा. मी विचार करतोय, बोलतोय, तुम्ही ऐकताय, विचार करताय. म्हणजे हा जो सत्संग आहे तो कितीही चांगला, कितीही वाईट जीवनातला अनुभव असला तरी त्यात मी आहे याची जाणीव कायम ठेवा. हे 2025 साली आपण समजणार आहोत. म्हणून अगदी लक्षात ठेवूया की सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व वस्तू वगैरेंच्या मध्ये असताना, सर्व कृतीत, आणि 4 गोष्टी मिळून ज्या सर्व घटना आणि प्रसंग घडतात, ऑल द इव्हेंट्स अँड इन्सिडंट्स इन माय लाईफ, त्याच्यात परमेश्वर आहे. या 5 गोष्टीत परमेश्वर बघूया, आनंदात राहूया. दुसरं काहीही करायची गरज नाही. आईन्स्टाईन हे करत होता. ऑलवेज अवेअर अशी एक शक्ती आहे. मे बी मदर पॉवर, मातृशक्ती. मुलाला चालायला शिकवताना आई मागे नाही उभी राहत, आई पुढे उभी राहते. कम माय चाइल्ड, 1 स्टेप फॉरवर्ड. कम माय चाइल्ड, 1 स्टेप फॉरवर्ड. आणि पोर पडायला लागलं तर धरायला ती तिथे तयार आहे. मी इथपर्यंत फिजिक्स नेलं, ती शक्ती मला सांगते कम माय चाइल्ड, 1 स्टेप फॉरवर्ड. मी तिथपर्यंत पोचलो, कम माय चाइल्ड, 1 स्टेप फॉरवर्ड. इथे आईन्स्टाईन इतर सायंटिस्टपेक्षा निराळा आहे. तो म्हणतो मेंदू वगैरे सगळ्यांचेच सारखे आहेत, काही फरक नाही आहे, काहीही फरक नाही आहे. आपण 2-3 गोष्टी सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट, आपण आपल्या मेंदूची स्पेस शब्द कळतो, मेमरी स्पेस वगैरे आपल्याला, ती जी आहे स्पेस, ती आपण नको त्या गोष्टीनं, नको त्या कल्पनांनी, नको त्या विचारांनी आणि नको त्या भावनांनी, नेगेटिव्ह फिलिंग्स, हेट्रेड, द्वेष, फिअर, वरीज, कशाला पाहिजे? भीती, चिंता, द्वेष, नको ती स्पर्धा, कशाला पाहिजे? फ्री, मेंदूतून काढून टाकूया. म्हणून शेवटी एक चित्र जे आपल्या समोर नेहमी असतं, रामपंचायत. धिस विल बी माय प्रोग्राम फॉर 2025. तिथे पण त्यांच्या प्रकाशात
नुसते आकडे नाही लिहिलेले. आजपासून संपूर्ण वर्ष आहे माझ्याकडे. एक कथा सांगतो, कारण तुमच्यापैकी काही मंडळी नंतरच्या प्रवचनाला नसतील म्हणून एक कथा सांगतो आणि सुंदर रामपंचायतनाचं प्रतीक स्पष्ट करतो. दॅट्स ऑल. कथा काय आहे? एक अत्यंत श्रीमंतांचा मुलगा, बडे बाप की बिगडी हुई औलाद, खूप श्रीमंत, ही सत्यकथा आहे. वडिलांनी सगळी पैसे उधळले, ड्रग ॲडिक्ट म्हणजे इतका बुडून गेलेला आहे की आता वडील म्हणाले आय हॅव डिस्पॉझिटिव्ह, म्हणजे एक पैसा माझ्या संपत्तीतला मिळणार नाही, काही करायची शक्ती नाही. अशा वेळेला जीवन संपवावं म्हणून द एंड ऑफ माय कंट्री, कन्याकुमारीला, पुढे फक्त समुद्र आहे आणि मागे सगळा भारत आहे. माझे आई वडील, माझा परिवार, माझे मित्र, माझे शिक्षक, माझी शाळा, सो कॉल्ड बिझनेस जो मी केला तो सगळा मागे पडलेला आहे. पुढे मौत का दर्या. आता मी चालत जाणार, चालत जाणार, चालत जाणार. एक लाट येईल, आपल्या पोटात मला घेईल आणि मी निघून जाईन. आत्महत्या, सुईसाईड करायला तो आलेला आहे. त्याला माहिती नाही, एक अत्यंत सुंदर मुलगी, तो जो समुद्र आहे, सूर्य आहे, चित्र काढते आहे, हा मध्ये उभा राहिलेला आहे. ती त्याला म्हणते, सर, यू आर स्टँडिंग बिटवीन द सन अँड मी. आय एम पेंटिंग द पिक्चर ऑफ सनराईज ऑर सनसेट. मध्ये थांबू नका. नो नो नो, डोंट आस्क मी टू मूव्ह. आय हॅव कम हिअर ॲट द एंड ऑफ माय लाईफ. जीवनाच्या शेवटी आलेलो आहे, मला जीवन संपवायचं आहे, आत्ता मला हालायला सांगू नकोस. ती काय म्हणते, अरे जस्ट अबाउट टर्न. कोण मी बघ तरी एकदा. तो अबाउट टर्न करतो. समुद्राकडे तोंड असलेला भारताची जी लँड आहे, जे त्याचं जीवन आहे, समुद्र मृत्यू आहे, जीवन आहे, त्याच्याकडे पाठ करून असलेला अबाउट टर्न करल्यानंतर ती काय म्हणते, नाऊ द एंटायर कंट्री, युअर फॅमिली, युअर टीचर्स, युअर एज्युकेशन, युअर बिझनेस, युअर लाईफ इज अहेड ऑफ यू. मगाशी पाठ होती ना देशाकडे, जीवनाकडे, आणि तोंड होतं ना समुद्राकडे, मृत्यूकडे. अबाउट टर्न 180 डिग्रीज. आता संपूर्ण भारत तुझी वाट बघतोय, संपूर्ण भविष्यकाळ तुझी वाट बघतोय. एंड काय करतोस? लाईफ. बिगिन युअर न्यू लाईफ. आणि तो एवढा भरून जातो पॉझिटिव्हिटीने, ऑप्टिमिझम म्हणजे आशावादाने, आणि आय विल विन, आय कॅन विन. मी जिंकणार आहे आणि मी जिंकणारच आहे. तिला थँक्यू म्हणतो आणि परत येतो आणि सगळी आपली व्यसनं सोडून वडिलांना अभिमान वाटावा इतका आपला बिझनेस एम्पायर म्हणजे आपलं उद्योगाचं साम्राज्य उभं करतो. तो सत्यकथा आहे. आपण फक्त 180 डिग्रीज 180 डिग्रीजमध्ये वळलं पाहिजे. आणि ते वळलो नाही ना तर चाललंय, ते चाललंच आहे. एकाच्या 2 गाड्या, एकाचे 2 फ्लॅट्स, नवीन बंगला, व्हेकेशन हाऊस, रेस्ट हाऊस, आपण ज्याला म्हणतो हल्ली फार्म हाऊस, नंतर लॉंग व्हेकेशनसाठी आणखी काय आहे, क्वांटिटेटिव्ह फरफट चाललेली आपली फरफट. मृत्यूकडे तर आपण निघालेलोच आहोत, पण नवीन गाडी म्हणजे जास्त वेग, जास्त पैसे म्हणजे जास्त गती, जास्त गतीनं मृत्यूकडे निघालेलो आहे. काल आपण स्वतःला सांगितलं होतं, स्लो मी डाऊन ओ लॉर्ड, लीड काइंडली लाईफ, 1 स्टेप इज इनफ फॉर मी ॲट अ टाईम, देन नेक्स्ट, देन नेक्स्ट. कशाला एवढे फार पुढचं बघता? कोविडने शिकवलं नाही काही घडेल म्हणून? सीतेकडून रामापर्यंतचा प्रवास मला करायचा आहे. सीता ही जमीन आहे, ती जमिनीची मुलगी आहे. माझा प्रपंच आहे, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी जमिनीवर आहेत. आपण बसलो आहे जमिनीवर आणि ते छप्परवरती वाटलं तरी त्या खांबावर आहे, ते खांब जमिनीत उरलेलं आहे. सगळा प्रपंच म्हणजे जमीन आहे, म्हणजे सीता आहे. सीता माता आहे, सिया मैया आहे. बघा ना. मग आता मला रामाकडे जायचं आहे. राम म्हणजे आकाश. आपण गगन सदृशम शांताकारम म्हणतो ना, आकाशासारखं आहे. समर्थ सोपं सांगतात, नभासारिके रूप या राघवाचे. आकाशासारखा राम आहे.
आकाश म्हणजे परमार्थ, आकाश म्हणजे अध्यात्म, आकाश म्हणजे उपासना आणि आकाश म्हणजे आनंद, शांती, समाधान. सुखाच्या मागे लागूच नका. सुखानंतर लगेच दुःख आलं. जाऊ दे, सुख दुःख खूप झालं. सुख दुःख म्हणजे कम्फर्ट्स अँड प्लेजर्स ऑफ द बॉडी विच इज डाईंग. आनंद आत आहे. आनंद म्हणजे माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त आणि माझा आत्मा. आनंद आहे, आतली दिशा आहे. त्या दिशेनं आपण प्रवास करूया. सहज तुम्हाला सांगतो, आतल्या दिशेला 11वी दिशा म्हणतात. 10 दिशा आपल्याला माहीत आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. या भूगोलातल्या दिशा झाल्या. आणखीन एक ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा, अध म्हणजे खालची दिशा, उद्धार म्हणजे वरती, अधपात म्हणजे खाली. या 10 दिशा झाल्या ना. पण माझ्या बुद्धीची दिशा नाही आहे. 11वी दिशा आहे आणि ती आत आहे. बाहेरच्या दिशा 8, वरची खालची 10, दश दिशा. 11वी दिशा आत आहे, जिथे मी प्रवास सुरूच केलेला नाही. आज महाराजांच्या साक्षीनं, प्रेरणेनं आणि या दिवांच्या प्रकाशात, किंवा आता पहाट होत आलेली आहे, प्रकाश होत आलेला आहे, प्रभात. एकच सांगूया स्वतःला, महाराज तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्यापासून पायाकडून, तुमच्यामधून नाभीकडून छातीपर्यंत, तुमच्याकडे छातीपासून कंठापर्यंत, तुमच्याजवळ दृष्टीवर, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. भ्रूमध्य असा हा कपाल मध्य म्हणतात त्याला, आणि मस्तकाचा वरचा बिंदू. बास तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. सीतेकडून रामाकडच्या प्रवासात 3 टप्प्यामधले आहेत. याला पंचायतन म्हणतात. शेवटचा विचार, पहिल्यांदा म्हणजे माझे जे शत्रू आहेत ते मारले पाहिजेत. पहिला शत्रू आळस, दुसरा शत्रू काम, क्रोध, मोह, लोभ, आणि सगळ्यात महत्त्वाचा शत्रू अहंकार. मारले पाहिजेत. शत्रुघ्न, शत्रुघ्न म्हणजे मारणारा, शत्रू न मारणारा, शत्रुघ्न ही पुढची स्टेप आहे. सीता, शत्रुघ्न. मारल्यानंतर माझं मन मोकळं झालं. काम, क्रोध, लोभ, मोह, भ्रम, इल्युजन, अलंकार हे सगळं गेलं. रिकामं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. म्हणून ते मन एक गेलं की लगेच भरलं पाहिजे, एक गेलं की लगेच भरलं पाहिजे. हे भरण्याचं काम भरत करतो. काय भरायचं? नाम भरायचं. हे सगळं बाहेर गेलं, नाम भरा. हे सगळं बाहेर गेलं, नाम भरा. हे भरण्याचं काम, नाम भरण्याचं काम भरत करतो. एकदा माझं मन त्या नामाने भरायला लागलं की माझं लक्ष, माझं मन लक्ष्मण. एक ठरला ना फोकस जीवनाचा, महाराज किंवा आनंद, अखंड आनंद. महाराज म्हणतात अखंड आनंदासाठी एकच गोष्ट पाहिजे, अखंड अनुसंधान, म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स, नॉट ओन्ली ऑफ माय नेम ऑर लाईफ. माझं जीवन, माझं नाम नाही, माझा प्रभाव, त्याचं स्मरण ठेवा. हे सगळं मी घडवून राहिलेलो आहे. काय भीती आहे आपल्याला? कशाला आपण घाबरायचं? 2 गोष्टी तर आपण व्हेरेवर वी गो वी कॅरी. संडासला गेलात तरी तुम्हाला नाभी आहे ना, हां, तुम्हाला माकड आड आहे ना, म्हणजे जिथे आपला मणका, ज्याला आपण म्हणतो हे पाठीचा कणा संपतो, शेवटची काही हाडं फ्यूज झालेली आहेत, कॉकेक्स म्हणतात त्याला, तिथे घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सद्गुरू सांगतो, मी पाठी मागे आहे म्हणत नाही मूर्खासारखा, पाठीशी आहे, ॲट युअर बॅक. पाठीशी सद्गुरू, आणि पुढे पद्मनाभ, नाभी. नाभीतून तो निघाला देठ, आला त्या समुद्राच्या वर, आणि त्या फुललेल्या कमळावर 4ही दिशांना पाहणारा, सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव बसलेला आहे. इकडे नाभी, 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 नाभी. कशाला भीतोस? मागे गुरु सांगतोय, भिवू नकोस, भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी जिथे जातो तिथे नाभी आहे, देव आहे, परमेश्वर. माझी पाठ आहे, मणका आहे, गुरु आहे. देव आणि गुरु यांच्या संपुटात माझं जीवन का भीतीनं, का चिंतेनं करायला पाहिजे? आणि म्हणून लक्ष मन फक्त रामावर झालं की पोचलोच की आपण रामाकडे. राम आहे तिथे लक्ष्मण आहे, लक्ष्मण आहे तिथे राम आहे. सीता प्रपंच, प्रपंच चांगला करूया, रसिकतेने करूया, समृद्ध करूया. पण ते करताना येणारे शत्रू,
शत्रुघ्नाकडून मारून घेऊया. रिकामे झालेलं मन बुद्धी नामानं भरूया, चांगल्या विचारानं, पॉझिटिव्हिटीनं, सकारात्मक विचारानं भरूया. त्याच्यानंतर लक्ष मन, लक्ष इज माय टार्गेट, आणि त्याच्याकडे मन, फोकस्ड माइंड. राम राम राम, महाराज महाराज महाराज. शांत. पंचायतन नेहमी डोळ्यासमोर ठेवूया. सीता, प्रपंच, शत्रुघ्न, माझ्या सगळ्या शत्रूंना मारून टाकणं. भरत, मोकळ्या मनात नाम, चांगले विचार, सकारात्मक विचार भरत राहणं. तो भरत आहे. आणि मग माझं लक्ष म्हणजे माझं टार्गेट, गोल, ड्रीम राम. त्याच्यावर मन फोकस्ड, सिंगल पॉइंटेड, सिंगल माइंडेड. राम म्हणजे नाम. समोर जो आपल्याला प्रकाशित राम शब्द दिसतोय, श्री का नाही आहे त्याच्यात सोपं आहे रे. तू राम 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 म्हण, म्हणजे श्री म्हणजे सीता शक्ती, सीता शक्ती श्रीमत हनुमान कीलकम. म्हणून राम पंचायतनाच्या चित्रात राम आहे, डाव्या बाजूला सीता आहे, उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, भरत शत्रुघ्न पुढे बसलेले आहेत. झालं की पंचायतन. हनुमान कशाला पाहिजे तिथे? हा प्रश्न हनुमंताने ज्यावेळेला आपली छाती फाडून सीतेला दाखवलं. सीता विचारते, माझ्या कंठातले मणी फोडून टाकलेस हे मरकटा, त्याच्यात राम आहे का पाहिला? तुझ्यात राम आहे का? मग तो छाती फाडतो. ही आपली छाती आहे. त्याच्यात त्याला सुंदर सीतेला पंचायतन दिसतं. राम उभा आहे, डाव्या बाजूला सीता आहे, उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, समोर भरत शत्रुघ्न. हा सहावा हनुमान कशाला? ती त्याला प्रश्न विचारते. हा प्रश्न हा शेवटचं चिंतन आहे आत्ताचं. तू कशाला रे तिथे? तू सहावा आहेस पंचायतनमध्ये, सहावा कशाला? सीते. पहिलं उत्तर सीतामाई म्हणतो नेहमी, सीतामाई. पहिलं उत्तर, बाहेरचा मी ज्याने छाती फाडली तो खोटा आहे, तो मरणार आहे, तो देह आहे. आतला मी शुद्ध आहे, खरा आहे, टिकणारा आहे, चिरंजीव आहे. तो मी दोरा आहे, सूत्र आहे, सूत आहे. हे तुमची 5 फुलं आहेत ना, मध्ये राम, एका बाजूला तो, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण. हे 5 फुलांची जी माळ आहे ती माझ्या श्वासाची माळ आहे. मी पवनसुत आहे. त्या पवनसुतानी, श्वासानी तुमची 5ही फुलं गुंफून मी एक माळ तयार करीन. माळ म्हणजे हार असेल किंवा दीपमाळ असेल. खाली सीता, वरती राम, मध्ये भरत शत्रुघ्न. आणि मी ऑलवेज सतत रामाच्या पायाशी समर्पित. श्वास म्हणजे मी आहे. नाम हे ते सूत्र आहे, सूत. आणि राम, लक्ष्मण, सीता वगैरे सगळी ही फुलं आहेत. महत्त्वाचं सूत्र आहे. त्याच्याशिवाय माळ तयार होणार नाही. दीपमाळ करायची तर स्ट्रक्चर पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. हनुमान म्हणतो मी दीपमाळेचा पाया आहे, किंवा ही जी माळ आहे 5 फुलांची पंचायतन, त्या 5 फुलांच्या माळेतलं सूत्र मी आहे, सूत मी आहे. आणि मी म्हणजे श्वास. श्वासावर राम, श्वासावर सीता, श्वासावर भरत, श्वासावर लक्ष्मण आणि श्वासावर शत्रुघ्न. कशाला? श्वासावर नामच का नको? श्वासावर महाराजच का नकोत? सद्गुरू का नकोत? शांत. श्लोक म्हणणार आहोत आणि शांतीपाठ म्हणणार आहोत. 2 शांतीपाठ म्हणणार आहोत. आणि तिसरा काल शेवटी म्हणलेला असतो मा सद्गमय. पहिले 2 शांतीपाठ ओम पूर्णमद पूर्णमदम आणि ओम सहनाववतु सगळ्यांनी बरोबर म्हणायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
नमशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। असत्याकडून सत्याकडे, आता असत्यात म्हणजे न असण्यात 2024 गेलं, सत्याकडे म्हणजे 2025 कडे। तमसोमा ज्योतिर्गमय, अंधार 2024 आणि त्याच्या आधीचं जीवन, प्रकाश म्हणजे 2025 आणि त्याच्या पुढचं जीवन। मृत्योर्मामृतंगमय, 24 पासून 25 मृत्यूकडे निघालोय, पण मला अमृत अवस्थेत ठेव हे सद्गुरू। माझ्यानंतर म्हणायचे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय अमृतंगमय अमृतंगमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊया, शुभचिंतन करूया त्यांच्या नवीन वर्षाबद्दल। सगळं चांगलं 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 होऊ द्या। प्रपंचात सुख समृद्धी आणि परमार्थात शांती, मनःशांती, बुद्धी स्थिरबुद्धी, चित्त चित्तशुद्धी, मनःशांती स्थिरबुद्धी चित्तशुद्धी म्हणजे समाधान आणि आनंद सर्वांना मिळू द्या। उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य सर्वांना मिळू द्या। महाराज तुमच्या चरणी प्रार्थना। महाराज महाराज महाराज। 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया। ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराज भव्य रूपात बसलेले आहेत, त्यांच्या हृदयाकडे म्हणजेच माऊलीच्या मनाकडे, आईच्या अंतःकरणाकडे स्थिर दृष्टीनं काही क्षण पाहूया। महाराजांचं दर्शन घेऊया। श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे। महाराजांचं दर्शन आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया।